महापालिकेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी महापौर जयवंत सुतार, माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत, सिद्धराम ओव्हाळ, महेश खरे, रवींद्र सावंत, शशिकला जाधव तसंच इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। भंते प्रज्ञानंद यांनी वंदना सादर करून प्रारंभ केलाय। यावेळी महिलांच्या लेझिम पथकाने सादरीकरण करत या आनंद सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला। नेरूळ सेक्टर 26 येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे स्थळ पर्यटकांचं नवी मुंबईतील आकर्षण केंद्र म्हणून सुपरिचित असून या ठिकाणी आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्या दोन्ही बाजूस जिने बनवून मध्यभागी उंच चबुतऱ्यावर भगवान गौतम बुद्ध यांचा 2.80 मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलाय। या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली असून त्यासोबतच सामाजिक शांती आणि मानवतेच्या संदेशाचं देखील प्रसारण होतंय। या प्रसंगी पुतळा स्थापन करण्यासाठी योगदान देणारे महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, उपअभियंता पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता सुनील कोकाटे, पुतळ्याचे शिल्पकार प्रदीप शिंदे तसंच संबंधित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आलाय।